हा, मुलांना गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत? पण तुम्ही मजेत आहात हे मला मात्र कमेंट करून तुम्ही सांगत नाही. युट्यूब वर जेव्हा व्हिडिओ पोस्ट केला जातो तेव्हा तिथे कमेंट करा का आम्ही मजेत आहोत, आम्हाला आजचं शिकवलेलं समजलं किंवा नाही समजलं, किंवा रिव्हिजन घ्या, कुठली तरी कमेंट करा. म्हणजे अशा प्रकारे रेकॉर्डेड व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. आले लक्षात? आणि दररोजचा अभ्यास दररोज करा. आणि आता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. मुलांना सुस्वागतम. व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड होत आहेत, त्यामुळे युट्यूबवर जाऊन पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. तुमच्या शंका आणि अडचणी तिथे दूर होतील. न झाल्यास मला तुम्ही विचारू शकता. आज अभ्यासाला विषय घेतलेला आहे मराठी युवक भारती इयत्ता 12वी, आणि यामधील आज कविता किंवा भाग क्रमांक 2 मधील पद्य 7व्या क्रमांकाची कविता किंवा भारूड आहे विंचू चावला. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेलं हे भारूड आहे आणि याचा अभ्यास आपण केलेला आहे. पण त्यावरील कृती कशा सोडवायच्या, स्वाध्याय कसा लिहायचा, अभिव्यक्ती, स्वमत कशा प्रकारे कृती सोडवायच्या ते आपण आता पाहूया. आता या कवितेमध्ये किंवा भारूड संपल्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कृती दिलेल्या आहेत त्या आपण सोडवून घेऊया. कृतींच्या मध्ये पहिली कृती दिलेली आहे योग्य पर्याय निवडा व विधाने पूर्ण करा. की एक विधान दिलेलं आहे आणि त्याचा पर्याय निवडायचा आहे. नंबर 1, तम घाम अंगासी आला म्हणजे, तम घाम, तम म्हणजे वाईट गुण असतात, त्याचा घाम अंगाला आलाय याचा अर्थ काय, तर 4 पर्याय दिलेले आहेत. संपूर्ण शरीराला घाम आला, घामाने असह्यता आली, घामामुळे मन अस्थिर झाले, आणि शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली. तर याचा अचूक उत्तराचा पर्याय आहे शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली. आता लक्षात घ्या की इथे तुम्हाला सूचना दिलेली आहे योग्य पर्याय निवडा आणि विधान पूर्ण करायचंय. फक्त त्याचा उत्तराचा पर्याय लिहायचा नाही तर पूर्ण वाक्य लिहायचंय. तम घाम अंगासी आला म्हणजे पुढे टिंबटिंबच्या जागी लिहायचं शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली आणि त्याच्या खाली शिस पेन्सिलने अंडरलाईन करायची. अशा प्रकारे लेखन करायचं आहे उत्तरपत्रिकेमध्ये टापटिपीने व्यवस्थित. क्रमांक 2, मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे, मनुष्याला इंगळी म्हटलंय, मोठा विंचू म्हटलंय, दारुण वाईट आहे. मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे टिंबटिंब. पर्याय काय आहेत? माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते. मनुष्याला इंगळी चावणे वाईट. इंगळी मनुष्याचा दारुण पराभव करते, आणि मनुष्याला इंगळी नांगा मारते. तर याचा अचूक उत्तराचा पर्याय आहे माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते. असं लिहायचं आहे पूर्ण वाक्यामध्ये. पुढचं वाक्य दिलेलं आहे 3, सत्व उतारा देऊन म्हणजे, उतारा म्हणजे उपाय, सत्व चांगल्या गुणांचा उपाय द्यायचा. पर्याय आहेत जीवनसत्व देऊन, सत्व गुणांचा आश्रय घेऊन, सात्विक आहार देऊन, आणि सत्वाचे महत्व सांगू. अचूक उत्तराचा पर्याय आहे सत्व उतारा देऊन म्हणजे सत्व गुणांचा आश्रय घेऊन. असं पूर्ण वाक्यात विधान लिहायचं. 4, विंचू चावला, वृश्चिक चावला या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे, द्विरुक्ती म्हणजे दोनदा म्हटलंय, दोनदा उच्चारले, दोनदा लिहिलंय. विंचू चावला, वृश्चिक चावला या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे काय घडलंय? पर्याय दिलेत. भारूड उत्तम गाता येते. वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. भारुडाला अर्थ प्राप्त होतो, आणि भारूड अधिक रंजक बनते. तर अचूक उत्तराचा पर्याय आहे वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. विंचू चावला, वृश्चिक चावला शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. हे झालं 4थं वाक्य. पुढची कृती दिलेली आहे कृती करायला सांगितलंय. काम क्रोध रूपी विंचू किंवा इंगळी उतरवण्याचे उपाय कोणते सांगितले आहेत? ते बाणाने दाखवायचे 2 उपाय. अशा प्रकारे बाण दाखवलेले असतील किंवा चौकटी दिलेल्या असतील.
पहिल्या ठिकाणी उत्तर लिहायचं, तमोगुण मागे सारणे, म्हणजे वाईट गुण आहेत ते दूर करायचे. आणि दुसरा उपाय काय, तर सत्वगुणाचा अंगारा लावायचा. चांगले गुण सद्गुण अंगी बांधवायचे, म्हणजेच त्याचा अंगारा लावायचा. म्हणजे काम क्रोध रूपी चावलेली इंगळी किंवा विंचू त्याचं विष उतरून जाईल. अशा प्रकारे 2 ठिकाणी बाणाच्या ठिकाणी उत्तर लिहायचे, किंवा चौकट असेल तर चौकटीत उत्तर लिहायचं. ही कृती दिलेली आहे. खालील शब्दांचे अर्थ लिहा. शब्द दिलेले आहेत, अगदी सोपे सोपे आहेत, त्याचा अर्थ चौकटीमध्ये लिहायचा. क्रमांक 1, वृश्चिक. वृश्चिकला विंचू म्हटलेला आहे, समानार्थी शब्द. विंचू किंवा इंगळी म्हटलं तरी चालेल, दोन्ही पण समानार्थी शब्द आहेत. दाह, दाह होणे, आगाग होणे, आग. क्रोध म्हणजे राग, संताप असं लिहिलं तरी चालेल, संताप लिहिलं तरी चालेल. दारुण म्हणजे भयंकर. अशा प्रकारे शब्दांचे अर्थ लिहायचे आहे. त्याला 2 गुण असतील अशा कृतीला. यानंतर क्रमांक 2, खालील ओळींचा अर्थ लिहा. ओळी दिलेल्या आहेत, त्याचा अर्थ लिहायचा आहे. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरझरा. सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. आता या ओळींचा अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे. आता आपण समजावून घेऊया. काम क्रोध रूपी विंचू चावला तर त्याचा दाह शमवण्यासाठी उपाय सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात, म्हणजे व्यक्तीला जर काम क्रोधाची बाधा झाली, त्या प्रकारचा विंचू चावला, भयंकर विंचू चावला, भयंकर दाह होतोय, तो शमवायचा आहे, तो कमी करायचा आहे, तर काय उपाय करायचा? संत एकनाथ महाराज म्हणतात, विंचवाच्या दंशाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातली तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून द्या. म्हणजे अंगामध्ये जे वाईट गुण आहेत, तामसी रागीट वृत्ती आहे, काम क्रोध भरलेला आहे, दुर्गुण आहेत, जे जे काही वाईट गुण आहेत ते टाकून द्या, दुर्गुण टाकून द्या, त्याचा त्याग करा, सोडून द्या. दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्विक गुणांचा अंगारा लावा. सात्विक गुण, चांगल्या गुणांचा अंगारा तुम्ही लावा, म्हणजे दाह कमी होईल. म्हणजे विंचू इंगळी रूपी विकार चटकन दूर होतील. जे विष पसरलेलं आहे शरीरामध्ये त्याचा दाह कमी होईल, विकार दूर होतील, असा त्याचा अर्थ. आता दुसरी कृती दिलेली आहे, काव्य सौंदर्य स्पष्ट करायचंय. ओळी दिलेल्या आहेत. सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमोगुण. किंचित राहिली फुन फुन शांत केली जनार्दने. वरील ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. आता यातलं भाव सौंदर्य स्पष्ट करायचंय. कवी म्हणतात की जर काम क्रोध रूपी इंगळी चावली तर विष भिनेल. त्यावर उपाय काय? तर सत्वगुणांचा अंगीकार करायचा, तमोगुण मागे सारायचे. तरी देखील थोडीशी ठसठस, थोडीशी फुनफुन, थोडीशी जळजळ काहीतरी मागे राहील, पण ती कोणी दूर केलेली आहे? शांत केली जनार्दने. एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने ती ठसठस शांत झालेली आहे. म्हणजे इथे गुरुचंही महत्व सांगितलेलं आहे. गुरुच्या मार्गदर्शनाने सद्गुणांचा अंगीकार करणं, आचार आणि विचार मांडणं महत्वाचं आहे. पाहूया आपण भाव सौंदर्य कसं लिहायचं. विंचू चावला या भारुणामध्ये संत एकनाथ महाराजांनी काम क्रोध रूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा याचा उहापोह केलेला आहे. उहापोह म्हणजे चर्चा केली आहे. काय? तर काम क्रोध रूपी विंचू चावला तर त्यावर उपाय काय करायचा, म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये वाईट दुर्गुण असतील तर त्यावर काय उपाय करायचा याची चर्चा संत एकनाथ महाराजांनी केलेली आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात? काम क्रोध रूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण व्याकुळ होतो. पंचप्राण म्हणजे माणसाचा जीव किती व्याकुळ होतो. कामक्रोधाचा विंचू चावलाय म्हणजे व्यक्तीमध्ये दुर्गुण आहेत, वाईट सवयी आहेत, व्यसनांच्या सवयी आहेत, खूप संताप येतो, खूप राग येतो,
तोंडातून दुरुत्तरे जातात, वाईट बोललं जातं, निगेटिव्हिटी असते, नकारात्मक भावना असतात अशा व्यक्तीच्या मनात. मग त्याचेच पंचप्राण व्याकुळ होतात, त्याचा जीव व्याकुळ होतो, त्रासून जातो. त्याचा कमी करायचा असेल तर त्यावर सत्वगुणांचा अंगारा लावावा. दाह म्हणजे आग कमी करायची असेल, चांगलं जीवन जगायचं असेल तर चांगले गुण अंगीकार करायचे. मग सत्वगुणाच्या उतार्याने तमोगुण मागे सारता येतात. म्हणजे चांगले गुण अंगीकारायचे, वाईट गुण सोडून द्यायचे. या सत्वगुणाच्या उतार्याने वेदना शमते, वेदना किंवा त्रास कमी होतो. पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच तर गुरु जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी. आता एकनाथ महाराजांचे गुरु होते जनार्दन स्वामी. आपणही आपल्या गुरुकडून अशा प्रकारे चांगलं मार्गदर्शन घ्यावं, आशीर्वाद घ्यावे, म्हणजे आपल्या जीवनात सद्गुण पसरतील, वाढतील, फुलतील. अशा प्रकारे विंचवावरचा जालिम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितला आहे. अशा प्रकारे हा जालिम म्हणजे अतिशय अचूक प्रभावी उपाय सांगितलेला आहे. तमोगुण व सात्विक गुण यांचा परिणाम या ओळीमध्ये संत एकनाथ महाराजांनी प्रत्येकारित्या वर्णिला आहे. आणि या ओळीमध्ये काय सांगितलंय? तमोगुण वाईट गुण, सात्विक गुण चांगले गुण, त्याचे काय परिणाम होतात ते सांगितलंय. आणि त्याचं वर्णन इथे केलेलं आहे, मार्गदर्शन केलंय. त्यातील अनोखे नाट्य जनांच्या मनाला उपदेशपर शिकवण देते. जनांच्या म्हणजे लोकांच्या मनाला, लोकांना हा चांगला उपदेश संत एकनाथ महाराजांनी केलेला आहे. पुढची कृती आहे रसग्रहण करा. 4 गुणांच्यासाठी अशा प्रकारे कृती येते. खालील ओळींचे रसग्रहण करा. ओळी दिलेल्या आहेत यातला विंचू चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अशा प्रकारे या ओळीचं रसग्रहण करायचं आहे. रसग्रहण याचा अर्थ या काव्यामध्ये कोणकोणत्या चांगल्या बाबी आहेत, कोणकोणतं सौंदर्य आहे, ते सौंदर्य दर्शन करणं म्हणजे रसग्रहण करणं होय. त्यामध्ये पहिला मुद्दा लिहायचा आशय सौंदर्य, की आशयाचं सौंदर्य यामध्ये काय आहे. संत एकनाथ महाराजांनी विंचू चावला या भारुडामध्ये दुर्गुणांवर कसा विजय मिळवावा व सत्संगाने काम क्रोध रूपी विंचवाचा दाह कसा शमवावा याची महत्वपूर्ण शिकवण दिली आहे. म्हणजे वाईट गुण आहेत ते दूर कसे करावे, त्यावर विजय कसा मिळवावा, सत्संग, चांगली संगती, गुरुजनांचे आशीर्वाद आणि गुरुची कृपा यामुळे काम क्रोध रूपी विंचवाने निर्माण झालेलं विष कसं कमी करावं, त्याचा दाह कसा कमी करावा याची शिकवण दिली आहे. काम क्रोध रूपी विंचू चावल्यामुळे झालेला दाह कमी करण्याचा नामी उपाय भारुडात नाट्यमयरित्या संत एकनाथ महाराजांनी विशद केला आहे. आणि या भारुडामध्ये अतिशय गमतीदार पद्धतीने नाट्यमयरित्या संत एकनाथ महाराजांनी सामान्य जनांना उपदेश केलाय. चांगलं वागण्याची शिकवण दिलेली आहे. दाह कमी करण्याचा नामी म्हणजे योग्य अचूक उपाय सांगितलेला आहे. दुसरा मुद्दा घ्यायचा रसग्रहणामध्ये काव्य सौंदर्य. कामक्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो तेव्हा दुर्गुणाचा घाम अंगाला येतो. विंचू चावलाय, घाबरलाय, जीव व्याकुळ झालाय, त्या व्यक्तीचा घाम फुटतो, जगू काय मरू. दुर्गुणांचा घाम आहे हा. तामस वृत्ती उफाळून येते आणि वाईट सगळे जे गुण आहेत ते उफाळून येतात. त्यामुळे जीव व्याकुळ होऊन प्राणांतिक वेदना होतात. साऱ्या अंगाचा दाह होतो, कारण मनुष्यरूपी इंगळी अतिभयंकर आहे. तिचा डंख तापदायक व वेदनेचे आगर असते. आगर म्हणजे घर. जर मनुष्य रूपी इंगळी चावली तर तिचा डंख किंवा नांगी मारली तर अतिशय वेदना होतात, वेदनेचं घर असतं. असा उपरोक्त ओळीचा भावार्थ नाट्यमय रीतीने लोककथेच्या बाजाने समर्थपणे व्यक्त होतो. जणू काही गोष्ट सांगितल्याप्रमाणे नाट्यमय पद्धतीने वरील ओळींचा अर्थ इथे स्पष्ट होतो.
आता भाषिक वैशिष्ट्ये लिहायची. लोकशिक्षण देणारे विंचू चावला हे आध्यात्मिक रूपक आहे. हे काय आहे? हे कविता काय करते तर लोकांना शिक्षण देते, लोकांना शिक्षण देणारे, आणि हे एक रूपक आहे. या भारुडाची भाषा द्विरुक्त पूर्ण असल्यामुळे आशयाची घनता वाढते. द्विरुक्त म्हणजे दोनदा दोनदा ओळी येतात. विंचू चावला, वृश्चिक चावला, असं डबल म्हटलं जात आहे, दोनदा म्हटलं जात आहे. त्यामुळे आशयाची घनता वाढते, परिणामकारकता वाढते. यातून सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते. सांसारिक माणसांनी कसं चांगलं वर्तन केलं पाहिजे असं शिकवण मिळते. षड्विकारावर सद्गुणांनी मात करा. षड्विकार सांगितले तुम्हाला: काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, आळस. हे जे आहेत 6 विकार, 6 रोग आहेत माणसाला होणारे, मनाला होणारे, त्यावर मात करायची आहे असा मोलाचा संदेश भारूड देते. विंचू, वृश्चिक, इंगळी अशा चढत्या भाजणीचे शब्द विषाचा विखार दाखवतात. विष कसं चढतं आहे या शब्दांनी दाखवलंय. विंचू, नंतर वृश्चिक, इंगळी म्हणजे सगळ्यात मोठा विंचू, अशा प्रकारे शब्दांचं जहर दाखवलंय इथे. तमघाम, दाह, दारुण, वेदना अशा शब्दबंधामुळे डंखाची गती आवेगाने मनात होते. जसं काही आपल्याला डंख झाल्यासारखं वाटतंय, शब्द असे प्रभावी आहेत. आणि म्हणून अतिशय ही भारूड रचना विलक्षण, नाट्यमय आणि रोमांचकारी अशा प्रकारची आहे. या भारुडामध्ये असणारे जे शब्द आहेत ते जसं काही नाटक निर्माण करतात आणि मनाचा ठाव घेणारे हे शब्द इथे या कवीने किंवा संत एकनाथ महाराजांनी मांडलेले आहेत. यानंतरची कृती आहे अभिव्यक्तीची कृती आहे. ही 4 गुणांची अभिव्यक्तीची कृती असते. त्यामध्ये अ आणि आ 2 कृती आहेत. अ कृती दिलेली आहे: तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. आता हे तुमच्या मनाने लिहायचंय. काय आपल्यात कोणते वाईट गुण आहेत, कोणते दुर्गुण आहेत, त्यामुळे इतरांना त्रास होतो, आणि ते दुर्गुण कसे कमी करता येतील, चांगले गुण निर्माण कसे करता येतील स्वतःमध्ये, याबद्दल तुम्ही लिहायचंय. दुसरी अभिव्यक्ती आहे: दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशा इतकीच दाहक आहे. त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे, हे स्पष्ट करा. वाईट लोकांची संगत किंवा मित्रमंडळी असणं इंगळीचा जसा दंश दाहक आहे, त्याचप्रमाणे दुर्जनांची संगती त्रासदायक आहे. आणि यावर उपाय काय तर सत्संग, चांगल्या लोकांची संगती, मैत्री किंवा सहवास असणं हा दाह शांत करण्यासाठी उपाय आहे. स्पष्ट करूया आपण. पहिली अभिव्यक्ती आहे: तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. आता इथे उत्तर जे आहे प्रातिनिधिक उत्तर आहे. यात तुम्ही बदलही करून स्वतःचं मत लिहू शकता. माझ्यातील दुर्गुण मला आधी मुळीच कळत नव्हते. प्रत्येकाला आहे ना, आपल्याला दुर्गुण कळत नाहीत स्वतःचे स्वतःला. पण माझ्या आईने एकदा ते मायेने समजावून सांगितले. पण आई सांगत असते पहा, आपल्या घरामधली जी मंडळी असतात ती सांगत असतात. आई, वडील, आजी, आजोबा, काका, मामा, तुमचे गुरुजन तुमच्यातली उणीव सांगतात, दोष दाखवतात. ते दुर्गुण त्यांनी सांगितले, मग तुम्हाला माहिती होतात, तर ते तुम्ही दूर करायचे, हा इथे अर्थ आहे. मायेने समजावून सांगितले. माझ्यातला पहिला दुर्गुण, मी खूप रागावतो. हे तर सगळ्यांना लागू होतं विधान, की राग पटकन येतो. राग आला की त्यावर अतिशय तिखट प्रतिक्रिया किंवा कृती केली जाते. आणि ते असं म्हणतात ना, राग अतिशय सगळ्यात वाईट आहे. रागाच्या क्षणी मनामध्ये 10 अंक मोजायचे, मन शांत करायचं आणि मग त्या संबंधी प्रतिक्रिया द्यायची किंवा कृती करायची, तर नक्कीच त्या प्रसंगाची तीव्रता कमी होते. पण हे सगळ्यांच्या लक्षात येत नाही. रागाच्या क्षणी मी खूप रागावतो, मनासारखे काही झाले नाही की मी वैतागून समोरच्याला बोलतो, की जसं आईने भाजी केली व कारल्याची भाजी केली, तुम्हाला आवडत नाही, मग आईला उलटून बोलायचं. हे योग्य आहे का याचा विचार करायचा, शांतपणे त्यावर उपाय शोधायचा, हे महत्वाचं आहे. आईला किंवा इतरांना अशा प्रकारे टाकून बोलणं अयोग्य आहे. हा संदेश इथे तुम्हाला आहे. आता दुसरा दोष काय आहे? दुसरा असा की मी वेळेवर जेवण व झोप नाही आणि वेळेवर उठत नाही. हे वाक्य तर आजच्या
टेक्नॉलॉजीच्या जमान्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांना 100% लागू आहे, सगळ्याच विद्यार्थ्यांना. आजचा काळ की उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं अशा प्रकारे दिनक्रम बिघडलेला आहे. त्यामुळे शारीरिक मानसिक आजारात वाढ झाली हे लोकांना समजत नाही. वेळेवर जेवण, वेळेवर झोप या जर गोष्टी केल्या तर आरोग्याच्या तक्रारी अजिबात येत नाहीत. पण आजच्या काळामध्ये फोन हातामध्ये असतो, रात्री उशिरा जागरण, उशिरापर्यंत झोपायचं, सकाळी सूर्य केव्हा उगवतो माहीतच नाही, असं जर जीवन असेल तर निसर्गाच्या विरुद्ध वागणारे आपण आहोत असं समजायचं. म्हणजे काय, तर सूर्य उगवला तर आपणही उगवलं पाहिजे, म्हणजे उठलं पाहिजे. आणि सूर्य मावळला म्हणजे सूर्य झोपला की आपणही झोपला पाहिजे. अशा प्रकारे निसर्गाशी अनुकूल जर आपला आहार विहार असेल तर मात्र आपलं आरोग्य शारीरिक आणि मानसिक चांगलं राहील, हा संदेश इथे आपण घ्यायचा आहे. आणि मग या मुलामध्ये दुर्गुण काय आहे, त्याला खूप राग येतो, जेवायची वेळ चुकीची, झोपायची वेळ चुकीची, वेळेवर उठायचं नाही, कॉलेजला उशीर होतं, घरात कामाला मदत करायची नाही, असे जर गुण असतील त्यामुळे माझा दिनक्रम विस्कटतो. मग कसं डेली रुटीन सगळं चुकून जातं की नाही उशिरा उठल्यामुळे. हे दुर्गुण जेव्हा शांतपणे मला माझ्या आईने सांगितले तेव्हा मी मनस्वी नीट विचार केला. मी हे दुर्गुण सुधारण्यासाठी काही उपाय केले. आईने जेव्हा सांगितले ते दुर्गुण, मग त्यावर उपाय पण करायला हवेत. काय काय उपाय, तर पहिले म्हणजे राग हा स्वाभाविक जरी असला, राग ही स्वाभाविक भावना आहे, सगळ्यांच्या मध्ये आहे, पण तरी तो नाहक आहे, विनाकारण आलेला आहे. आणि आपल्याच लोकांच्या विरुद्ध, आपलीच आई, आपलेच वडील, आपलेच बहीण भावंड, आपलेच गुरुजन, आपलेच बंधू भगिनी, हे जाणून घेतले की राग विनाकारण आहे. आणि ज्याला राग येतो ना त्याचं नुकसान होत असतं, ज्याने राग दिलाय त्याचं नुकसान होतच नाही. ज्या व्यक्तीला राग येतो याचा अर्थ काय, तर त्या व्यक्तीला दुसरं कोणीतरी कंट्रोल करतंय, स्वतः ती व्यक्ती स्वतःला कंट्रोल करू शकत नाही, दुसऱ्या व्यक्तीमुळे राग येतोय. याचा अर्थ काय, तर स्वतःचं मन दुसऱ्याच्या ताब्यात दिल्यासारखं झालं, म्हणजे विनाकारण राग आहे. एखाद्या गोष्टीचा राग जरी आला तरी तो योग्य आहे का याची शहानिशा मी मनाशी करू लागलो, शहानिशा करणे खात्री करू लागलो. मला राग आलाय पण राग योग्य आहे का, मी माझ्या लक्षात आले की माझ्या शीघ्रकोपीपणामुळे घरची माणसे दुखावतात. आणि हा रागावणारा मुलगा, त्याच्यामुळे घरची माणसं दुखावतात ना रागावून बोलल्याने. म्हणून इथे काय केलेलं आहे, त्याने माझ्या रागावर नियंत्रण केले आणि दुसऱ्यांची बाजू समजून घेण्याची सवय केली की दुसरी पण बाजू आहे. स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले, दुसऱ्याची बाजू पण समजून घेण्याची सवय केली. मग त्याचा परिणाम काय झालेला आहे, तर चांगले गुण अंगी यायला लागलेले आहेत. तसेच जेवण व झोप वेळेवर घेण्यासाठी मी काटेकोरपणे खूप प्रयत्न केले. झोप वेळेवर घ्यायची, जेवण वेळेवर घ्यायचं, याचे प्रयत्न सुरू केले. आणि नेमके कधी झोपेतून उठायचे ती वेळ निश्चित केली, टाइम टेबल केलं, झोपायचं कधी, उठायचं केव्हा, अभ्यास केव्हा करायचा, हे सगळं नियमावली केली. खूप प्रयत्नांनी मला या गोष्टीत यश आले. मग मी माझ्या आईचा लाडका चिरंजीव झालो. कुणाचं मन जिंकायचं असेल तर त्या व्यक्तीची खुशामत करण्यापेक्षा त्या व्यक्तीचं एखादं काम केलं की आपण त्या व्यक्तीच्या मनामध्ये शिरतो. म्हणूनच जग असं म्हणतं किंवा जुन्या काळापासूनही असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण कोणाच्या उपयोगी पडतो किंवा कोणाचं काम करतो तेव्हा लोकांना आपण आवडतो, म्हणजे आपलं काम आवडतं लोकांना, आपण आवडत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढची अभिव्यक्ती केलेली आहे पहा, पुढची अभिव्यक्ती आहे इथे, एक मिनिट हा, इथे जरा थोडं अटकल्यासारखं झालंय. दुसरी अभिव्यक्ती आहे दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशा इतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे, हे स्पष्ट करा. म्हणजे सत्संगाचं महत्व इथे सांगितलंय. विंचू चावला या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी दुर्गुण रूपी विंचू चावल्यावर कोणत्या उपायाने त्याचा दाह कमी करावा असा उपदेश मार्मिक प्रतीकातून केलेला आहे.
मार्मिक अशा प्रकारची प्रतीकं वापरून दुर्गुण असल्यावर ते दूर कसे करायचे, दाह कसा कमी करायचा हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, काम क्रोध रूपी विंचू महाभयानक आहे. तो एकदा चावला की त्याचा दाह पंचप्राण व्याकुळ करतो. असा विंचू चावला काम क्रोधाचा तर जीवन बर्बाद होतं. येथे काम क्रोध रूपी विंचू म्हणजे दुर्गुण. विंचू कोणाला म्हटलंय? दुर्गुणाला. म्हणजे दुर्गुण हे दुर्जनाच्या ठाई बसलेले असतात. वाईट व्यक्तींच्या जवळ ते वाईट गुणच असतात. त्यामुळे दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश घेणे होय. मग वाईट व्यक्तीच्या सहवासात राहिलो तर विंचवाच्या सहवासात राहिल्यासारखं आहे. म्हणून चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहायचं. दुर्जनांची संगत ही दंशा इतकी दाहक असते. विंचवाचा दंश झाल्यावर जितक्या वेदना होतात तितक्या वेदना वाईट व्यक्तीच्या संगतीमुळे होतात. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता. म्हणतात ना, कारल्याचा वेल कडू का झाला तर तो लिंबाच्या संगतीला गेला. लिंब कडू आहे, कारलंही कडू झालं असं म्हणतात. म्हणजे जशी संगती असते तसा मनुष्य बनतो. म्हणून यावर उपाय एकच आहे. काय उपाय करायचा तर सद्गुणांचा अंगीकार करणे, चांगल्या गुणांचा स्वीकार करायचा, ते आचरणात आणायचे. म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे, चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचं. सत्संग सदा घडायला हवा. सत्संग चांगल्या लोकांच्या सहवासात राहायचं म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल. म्हणजे दुर्गुणामुळे जो त्रास होतो तो कमी होईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो म्हणून वाईट गुण कमी होतील. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे असे संत एकनाथ महाराज म्हणतात. संत सज्जनांची संगती चांगल्या उदाहरण पहा. तुम्हाला जर एखादा चांगला विद्यार्थी मित्र म्हणून भेटलेला आहे, तुमचा चांगला मित्र आहे, तर त्याचे चांगले गुण तुम्हाला घेता येतील. पण वाईट मित्राच्या सहवासात, मैत्रिणीच्या सहवासात आला तर ते वाईट गुणही लागायला वेळ लागत नाही. म्हणून आपण चांगल्या लोकांच्या बरोबर असायला पाहिजे. इथे तुम्हाला स्वाध्यायामध्ये उपक्रम पण दिलेला आहे. संत एकनाथ महाराज यांची इतर भारुडे मिळवून वाचा. अनेक प्रकारची भारुडं इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तुम्ही संत एकनाथ महाराजांची भारुडं असं नाव टाकलं तरी सुद्धा येईल. नंतर तोंडी परीक्षेला सगळ्यात महत्वाचं आहे. तोंडी परीक्षेला का विंचू चावला हे भारूड सादर करा. तुम्ही त्याचं सादरीकरण करू शकता. तुम्ही जर ऐकलं हे भारूड तर तुम्हाला इंटरनेटवर ऐकायला भेटेल. त्याप्रमाणे तुम्ही तयारी करू शकता. भारुडाचं सादरीकरण करायचं आहे. व्हिडिओ लेक्चर पुन्हा एकदा युट्यूबवर जाऊन तुम्ही पाहू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा. बोला, काही अडीअडचणी तुमच्या सांगा पटपट. काही अडीअडचणी असतील तर नक्कीच विचारत जा. ज्या ज्या विषयाच्या अडीअडचणी असतील त्या संबंधित टीचरला तुम्ही विचारू शकता. काही अडचण नाहीये, सगळे तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. ओके, बाय बाय करूया.